मुंबईत बेस्ट पतसंस्थेच्या निवडणूक प्रचारामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पतसंस्थेमध्ये 24 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलंय। 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ईओडब्ल्यूच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास आलंय। ज्याने म्युन्सिपाल्टीच्या सुरक्षा रक्षकांचा ठेका यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांचे पगार दिले नाही, ते पैसे लुटले। 15-20 कोटी वाटायला आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जनरल मॅनेजरवर प्रेशर आणून त्यांनी ते वाटले। आरोप प्रत्यारोपांनी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत रंगत आणली आहे। बेस्ट पतसंस्थेमध्ये ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळते। ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र आली आहे, तर त्या विरोधात भाजपकडून सहकार समृद्ध पॅनल रिंगणात उतरले। भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर मैदानात उतरलेत। प्रसाद लाड यांनी भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय। बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ईओडब्ल्यूच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास आलंय। आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे। प्रसाद लाड यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर संजय राऊतांनीही लाड यांना अडचणीत आणणारा प्रसाद दिला। प्रसाद लाड यांनी सुरक्षा रक्षकांचा पगार दिला नव्हता असं सांगत राऊतांनी गंभीर आरोप केला। हेच ते लाड असतील भाजपचे, ज्याने म्युन्सिपाल्टीच्या सुरक्षा रक्षकांचा ठेका यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांचे पगार दिले नाही, ते पैसे लुटले असं मी ऐकले। या सगळ्या याच्यामध्ये हे आता बेस्टची पतपेढी चालवायला निघालेले आहेत, म्हणजे लुटायला निघालेले आहेत। काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करतायत। संजय राऊतांनंतर बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी आरोपाचा टॉप गिअर टाकला। मतदान करणाऱ्यांना मी बिर्याणी वाटली नाही असं म्हणत सुहास सामंत यांनी प्रसाद लाड यांच्यावर तोफ टाकली। एक दिवस निवडणूक आली आहे म्हणतात 15-20 कोटी वाटायला आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जनरल मॅनेजरवर प्रेशर आणून त्यांनी ते वाटले ते कोणाला वाटले? फक्त जे कामगार उद्या आता मतदान करणार आहेत 15,000 तेवढ्यांनाच वाटले। बेस्ट पतसंस्थेची निवडणूक मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे रंगतदार झाली आहे। या निवडणुकीकडे पालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जाते। आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे निकालानंतर स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।